तुम्ही म्हणता ना एवढ्या सकाळी आपल्याला कुठं जायचं, तर चला मग तुम्हाला सांगतो. तर जय श्रीराम मंडळी. मग गाडीत टाकलं आपण पेट्रोल. मग आता आपण निघालोय. मग आलो आपण निवडुंग्यामध्ये. निवडुंग्याच्या थोडं पुढं आलो होतं, इतकं भारी वातावरण झालं होतं निसर्गाचं काय सांगू. मग आलो आपण डायरेक्ट रुद्रेश्वरमध्ये आलो. मग चालू झाली होती आरती. मग काय आपण डायरेक्ट आरतीला थांबलो. मग डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं महादेवाचं. इतकं प्रसन्न वाटलं. आपण पाहत आहे सोन्याचं डोंगर. जरी या डोंगरात प्रत्यक्ष सोने नसले तरी इतिहासात खूप रोचक आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी शत्रूंपासून वाचवण्यासाठी इथे धनदौलत गाडण्यात आली होती. तर काही लोक आता सांगतात की भगवान शंकर प्रकट झाल्याने संपूर्ण डोंगर सोनेरी तेजाने उजळून निघाला. म्हणूनच या डोंगराला आजही सोन्याचा डोंगर म्हणून ओळखलं जातं. मग आलो आपण मंदिराच्या बाहेर. तर एक जण भेटला, ते म्हणला फोटो काढा माझा. मग काय काढला बाहेरचा फोटो. तुमचं प्रेम हेच आमचं बळ.